मित्रांनो, आज आपण निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, इथे काही लेव्हल तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ह्या लेव्हल कुठून मिळाल्या होत्या हे आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण प्रोव्हाइड केलेल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली हा वर्क करताना आपल्याला दिसतात की मार्केट एक्झॅक्टली त्या लेव्हलला रिस्पेक्ट करते. निफ्टीमध्येच लेव्हल काम करतात का तर नाही मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये देखील या लेव्हल एकदम ॲक्युरेट पद्धतीने काम करतात, तुम्ही पाहू शकता. आणि या लेवल आपण केव्हा प्रोव्हाइड करतो, मार्केट चालू होण्याच्या पहिलेच आपण ह्या लेवल प्रोव्हाइड करत असतो. मित्रांनो, तुम्हाला क्रॉस चेक करायचं तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन तिथे चेकआउट करू शकता की ह्या लेवल आपण केव्हा प्रोव्हाइड केलेल्या होत्या. हे तर झालं मागच्या वीकमध्ये. आता येणाऱ्या वीकमध्ये आपली काय स्ट्रॅटेजी राहणार आहे चला ते समजून घेऊ. मित्रांनो, इथे निफ्टी 50चा 1 वीकचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे. आता 1 वीकचा चार्ट पॅटर्न लावल्यानंतर तुम्ही कधी मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर आपण इथे एक सपोर्ट ड्रॉ केलेला होता की हा एक सपोर्ट आहे. गेले हा सपोर्ट आपण 2 वीकपासून सांगतो आहोत आणि वरचं रेजिस्टन्स पण क्लिअर आपण मेन्शन केलं होतं की मार्केट या ठिकाणापर्यंत येऊ शकतं. तुम्ही क्रॉस चेकसाठी मागचा व्हिडिओ पाहू शकता. तर एक्झॅक्टली मार्केट आता या ठिकाणी आलेलं आहे. आता कधी याला ब्रीच केलं तर मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं तर 24,700च्या आसपास मार्केट जाऊ शकतं. म्हणजे 800-900 पॉईंटची रॅलीला अजून एक जागा आहे. पण एक साथ जाईल का? नाही मित्रांनो, कारण एवढी मोठी रॅली ऑलरेडी येऊन गेली आहे. मार्केटने एक तर इथे थांबायला हवं, नाही तर ह्या लेवलला आता वरच्या साईडला ब्रेक करायला हवं किंवा पुलबॅक घेऊन जायला हवं. अशी काही प्राइस ॲक्शन बनली तरच आपण यामध्ये नवीन पोझिशन बनवू शकतो, अन्यथा यामध्ये नवीन पोझिशन बनवू शकत नाही. अजून दुसरी गोष्ट, 2 मोठ्या बँकचे रिझल्ट ह्या हॉलिडेमध्ये येणार आहे मित्रांनो. ते रिझल्ट कसे येतात त्यानुसार आता मार्केट पुढे डिसिजन घेईल की त्याला कोणत्या दिशेला जायचं आहे. हे तर झालं 1 वीकने. आता आपण 1 डेची टाईम फ्रेम पाहूया. 1 डेच्या टाईम फ्रेममध्ये सुद्धा तुम्ही सिमिलर पाहू शकतात. हा एक आपल्याला मेजर सपोर्ट इथे पाहायला मिळतोय मित्रांनो. या सपोर्टला ब्रीच केलं. मेजर रेजिस्टन्स जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं ॲनालिस्टच्या, ते आपल्याला पाहायला मिळतंय. एक मायनर आपण इथे सपोर्ट घेतलेला होता मित्रांनो की ही ह्या लेवलच्या कधी वरती मार्केट येतं आपण बाईंग करणार, या लेवलच्या खाली इथं आपण सेलिंग करणार आहे, बरोबर आहे. तर तुम्ही पाहू शकतात 1 वे रॅली झाली आहे. मार्केटने इथे थोडासा पॉज घेतला, कारण पहिल्यांदा इथे रेजिस्टन्स घेतलं होतं, दुसऱ्यांदा इथे घेतलंय, आता तिसऱ्यांदा परत तिथे आलेलं आहे. काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न पण बनतोय. पण इथे थांबून कधी ब्रेक केलं तर आपल्याला अजून मोठं टार्गेट पाहायला मिळेल. सरसकट कधी वरच्या साईडला निघून गेलं तर ह्या रॅलीमध्ये स्ट्रेंथ राहणार नाही, कारण ती खालून जवळपास 22,000 पासून निघाले. कधीही चार्ट अशा पद्धतीने जात असला मित्रांनो तर यावर भरोसा आपण करू शकत नाही. चार्ट नेहमी झिगझॅग पद्धतीने जायला हवा, तरच आपण यावर भरोसा करू शकतो मित्रांनो. आता हे जर झालं मोठ्या टाईम फ्रेमवर. इंट्राडेसाठी आपल्या काय लेवल जातील त्यासाठी आपल्याला 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट व्हावं लागेल. आता मित्रांनो, 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आल्यावर आपण पहिले ना सपोर्ट आयडेंटिफाय करू की जो की मला फर्स्ट सपोर्ट या ठिकाणी हा दिसतोय. सेकंड सपोर्ट मला या ठिकाणी कधी पाहिला तर मला हा काइंड ऑफ हा दिसतोय. आणि थर्ड सपोर्ट खूप खाली का खाली मित्रांनो, बिकॉज हा गॅप आहे. कधीही जेव्हा मेजर लेवल ब्रेक होईल आणि गॅप असला तर गॅप फिल होण्याची शक्यता खूप जास्त असते, म्हणून आपल्याला हा पुढचा सपोर्ट जास्ती खाली पाहायला मिळतो. आता वरच्या साईडला रजिस्टन्स हे लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटने तिथे रजिस्टन्स घेतलं होतं, ती एक लेवल आहे. आता पुढच्या लेवल काढण्यासाठी आपल्याला चार्टवर मागे जावं लागेल. मागे केव्हा प्राइस ॲक्शन या ठिकाणी बनलेली होती त्या लेवल आपल्याला या ठिकाणी आयडेंटिफाय कराव्या लागणार आहेत मित्रांनो. आता त्यासाठी आपल्याला इथे काही लेवल पाहायला मिळत आहे की प्राईज या ठिकाणी वर गेली होती तर फर्स्ट लेवल आपल्यासाठी ही राहणार आहे की ती ब्रेक केली तर मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं आणि तिलाही कधी ब्रीच केलं तर मार्केट त्याच्या वरच्या दिशेला कुठपर्यंत जाऊ शकतं. तर ह्या आपण काही लेवल आयडेंटिफाय केल्या. आता सिम्पल तुम्हाला माहिती काय करायचं, लेवलवर ट्रेडिंग करायची का लगेच नाही मित्रांनो. ह्या लेवल तुम्ही चार्टवर लावून पाहिजे आहे की ह्या कशा प्रकारे वर्क करतात. तुम्ही जोपर्यंत लेवल लावून आणि तोपर्यंत तुम्हाला लेवल कशा प्रकारे वर्क करता हे समजणारच नाही मित्रांनो. लेवल लावून पाहिजे आहे, त्या कशा प्रकारे वर्क करता हे समजून घ्यायचं आहे. व्हिडिओ कधी आवडला असतील, काही नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.